नमस्कार. मुंबईतील घाटकोपर परिसरातून एक धक्कादायक आणि गंभीर आरोप समोर आला आहे. घाटकोपरच्या एन विभागातील वार्ड क्रमांक 131 मध्ये एकाच फुटपाथच्या कामासाठी दोन वेगवेगळी कंत्राटे देण्यात आल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्षात कोणतेही काम झाले नसतानाही लाखो रुपयांची बिले मंजूर करण्यात आल्या असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. नेमके काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया आमचे प्रतिनिधी धीरज घोलप यांचा विशेष रिपोर्ट. मुंबई महापालिकेच्या घाटकोपर एन विभागातील वार्ड क्रमांक 131 मध्ये कथित फुटपाथ घोटाळ्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. सावित्रीबाई फुले नगर आणि श्री स्वामी समर्थ मार्ग हे प्रत्यक्षात एकच मार्ग असल्याचा दावा स्थानिक नागरिक करत आहे. स्थानिकांच्या आरोपानुसार या एकाच मार्गालगत असलेल्या फुटपाथच्या कामासाठी दोन स्वतंत्र कंत्राटे देण्यात आली. यामध्ये सचिन दत्तात्रय केदार यांना सुमारे 14,72,000 रुपयांचे तर विमल एंटरप्राइजेस यांना सुमारे 15,29,000 रुपयांचे कंत्राट मंजूर करण्यात आले. मात्र धक्कादायक बाब म्हणजे प्रत्यक्ष ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फुटपाथचे काम झाले नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे जर काम झालेच नाही तर लाखो रुपयांची बिले कशी मंजूर झाली असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. आमच्या परिसरात कोणतेही नवीन फुटपाथचे काम झालेले नाही तरी लाखो रुपयांची बिले मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे. याची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांशी संगनमत करून बोगस बिले मंजूर करण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक रहिवाशांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून जबाबदार अधिकाऱ्यांच्या मालमत्तेचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. घाटकोपर एन विभागातील या कथित फुटपाथ घोटाळ्याबाबत आता प्रशासन कोणती भूमिका घेते आणि चौकशीचे आदेश दिले जातात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर आमचे लक्ष राहील. कॅमेरामॅन सह धीरज घोलप, महावाईस न्यूज, मुंबई. अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक माहिती समोर आलेली आहे. आपण आता आहोत घाटकोपर एन विभागातील वॉर्ड क्रमांक 131 मध्ये आहोत. इकडचा जो हा जो रस्ता आहे श्री स्वामी समर्थ मार्ग आणि सावित्रीबाई फुले नगर इथे जो फुटपाथ आहे त्या फुटपाथचं काम न करता त्याची बोगस बिलं काढल्याचा आरोप स्थानिक रहिवाशामार्फत झालेला आहे. मात्र आम्ही स्वतः बघितलेलं आहे तिथं एकाही फुटपाथचं काम झालेलं नाही. मात्र असं असताना एका फुटपाथवरती दोन कंत्राट काढल्याचा आरोपही स्थानिक रहिवाशामार्फत झालेला आहे. याची बिलं पास झाली मात्र एकाही फुटपाथचं काम झालेलं नाही असं स्थानिक रहिवासी आहे त्यांचा स्पष्ट आरोप आहे. मात्र असं असताना ज्या अधिकाऱ्याने आणि ज्या कंत्राटदाराने या फुटपाथची बोगस बिलं काढलेली आहे त्या प्रत्येक अधिकाऱ्यावरती कारवाई होणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आता फक्त एवढंच पाहायचं आहे याच्यातले कोण कोण अधिकारी आहे कोणावरती कारवाई होते हे आता पाहणं गरजेचं ठरणार आहे. सर, काय बोलायला घाटकोपर विभागामध्ये फुटपाथ घोटाळा झालेला असं स्थानिक रहिवाशाचं म्हणणं आहे, काय सांगा? दुर्दैवी आहे हे माझ्याकडे प्रकरण आल्यावर मला खूप वाईट वाटतं. कारण मुंबई महापालिका म्हणजे एशियाची सर्वात महापालिका आहे. तिथे हा फुटपाथ घोटाळा होतो घाटकोपर 131 वार्ड मध्ये. दुर्भाग्य आहे, एकाच एक टेंडर निघायला पाहिजे तिथे दोन टेंडर निघतात. एक सचिन एंटरप्राइजेस आणि एक विमल एंटरप्राइजेस ह्या दोघांना ते सेम टेंडर दिले आणि सेम रस्ता आहे. सेम रस्ता जायचा आहे महात्मा फुले मार्ग आणि ज्योतिराव फुले मार्ग सेम रोड आहे. त्या रोडच्या ह्या नावामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि अधिकारी तो अभिजित बागवे ह्याला काही समजत नाही. हा अधिकारी एक जागेवर 3-3 वर्ष राहतोय आणि हा घोटाळा करतोय. जनतेचा पैशाचा काम झाले पाहिजे पण हा पैसा आपल्या खिशामध्ये घालताय. म्हणजे अशा अधिकाऱ्याची सविस्तर चौकशी झाल्या पाहिजे. SIT मार्ग चौकशी झाल्या पाहिजे. मी महापालिकेच्या आयुक्ताला मॅडमला सांगतो, मॅडम ह्याच्यावर चौकशी करा आणि ह्या अधिकाऱ्याला घरात बसवा. नाहीतर आम्ही जनते आम्ही स्वस्त बसणार नाही. आम्ही काँग्रेस पक्षातर्फे यांचं आंदोलन करू. काय बोलाल, काय नेमकी समस्या काय सांगा? सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता प्रदीप गौतम साळवे. आज घाटकोपर पूर्व मध्ये 131 वॉर्ड जो आहे या वॉर्डची आज तुम्हाला मी काही गोष्टी निदर्शनास आणून देणार आहोत की 131 मध्ये एका फुटपाथ मध्ये 2 बिलं निघली गेली आणि 2 बिलं अशी निघली गेली की सचिन दत्तात्रय एंटरप्राइजेस म्हणून हे ठेकेदार आहेत यांनी 14 लाख रुपयाचं
टेंडर घेतलं होतं आणि ते सँक्शन सुद्धा झालं. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, विमला एंटरप्राइजेस यांचं देखील 15 लाखाच्या वर यांचं टेंडर निघालं होतं आणि हेही पास झालं. पण सगळ्यात मजेशीर गोष्ट अशी का मूर्खांनो, अक्कल पाहिजे तुम्हाला अधिकाऱ्यांना, की एका फुटपाथवर तुम्ही 2 टेंडर काढता आणि 2 टेंडर तुम्ही पासही करता. भिकार सोडणं तुम्हाला अकलीचा भाग नाही. हा जनतेचा पैसा आहे, तुम्ही कसा लुबाडता हे तुम्हाला वाटते कोणी बघत नाही. हे सगळे बघतात. आणि तुम्हाला हेही सांगतो की हे पुराव्यानिशी मी तुम्हाला सांगतोय, यातलं एकही वेगळं मी काय सांगत नाहीये. हे सगळे पेपर बोलतात. मी तुम्हाला एवढंच विनंती करतो की जेवढे घाटकोपर रहिवासी असाल, तुम्ही येऊन स्वतः बघा डोळ्यांनी की किती काम झाले या फुटपाथाचं. 2 टेंडर निघालेत, एक सावित्रीबाई फुले मार्गाच्या नावाने आणि एक स्वामी समर्थाच्या नावाने. म्हणजे टेंडर तुम्ही एकाच फुटपाथचे 2 काढता आणि तुम्ही दोन्ही टेंडर पास करता. मग इथला इंजिनियर कोण आहे? तो काय झोपलाय का? अधिकारी लोक झोपलेत काय? कसा एनवर्ड चाललाय? पैसा चाललाय कोण जनतेचा? तुम्ही मालक बनायचा प्रयत्न करू नका. मालक आम्ही आहे देशाचे. तुम्ही मालक बनायचा प्रयत्नच करू नका. आणि तुम्हाला मी तुम्हाला सांगतो की येत्या 1-1.5 हफ्त्यामध्ये जर तुम्ही याच्यावर काय ऍक्शन घेतली नाही, तुम्ही चौकशी लावली नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन एनवॉर्डला आम्ही तीव्र आंदोलन करू. हे जे पावसाळा जो आलेला आहे, अरे तुम्ही कचरा उचला इकडचा, पूर्ण नाले एकदम जाम झालेले आहेत. हे करायचं सोडून तुम्ही फक्त पैसा तुम्ही हे करत चाललेत. पण अरे काम कुठे? तुम्ही काम दाखवा ना आम्हाला. जर 1 हफ्त्यामध्ये तुम्हाला मुदत देतो की 1 हफ्त्यामध्ये जर समजा तुम्ही SIT चौकशी लावा, तुम्ही चौकशी करा, पुढे काम झाले आम्हाला दाखवा. आमचे डोळे, तुमचे जरी डोळे बंद जरी असेल तरी पण आमचे डोळे हे उघडेच आहेत. बरं सर, ज्या अधिकाऱ्याने, कोण अधिकारी आपल्याला माहिती आहे कोण अधिकारी आहे, त्यांनी हा जो घोटाळा केलेला आहे त्यांच्यावर काय कारवाई केली पाहिजे असं आपलं म्हणणं आहे? भरत केदार म्हणून आहेत, त्यानंतर श्रद्धा चव्हाण म्हणून आहेत आणि अभिजित भागवते म्हणून आहेत. खरं तर यांच्या मालमत्ताची चौकशी झाली पाहिजे का? हा जर पैसा असा पाण्यावरनं जनतेचा चाललाय, मग या पैसे जमा करायचं काय? यांना काय चाटायचंय का? यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. अधिकारी लेवलवर यांना लाखो पगार आहे. यांना पगार काय यांना का फुकट भेटतो का? असे पैसे गडप करण्यासाठी का? याच्या मागा कोण आहे? याचंही आम्हाला चौकशी हवी. SIT चौकशी ही झाली पाहिजे. यांना निलंबित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे तर आहेच आहे. बाळासाहेबांपर्यंत हा विषय गेलेला आहे. आणि 1-1.5 हफ्त्यामध्ये आम्हाला जर आम्हाला प्रत्युत्तर जर भेटलं नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही एनवॉर्डला तीव्र आंदोलन घेऊ. आणि हा जो कचरा आहे ना, हा त्या अधिकाऱ्यांच्या खिशामध्ये आणि दुसरीकडे घालायला आम्ही कमी नाही करणार, हे लक्षात घ्या. धन्यवाद. जय. तुम्ही काय बोला? घाटकोपर 131 वॉर्ड मध्ये हे जे अनाधिकृत जे टेंडर बिल पास केले, म्हणजे सचिन दत्तात्रय केदार आणि विमल एंटरप्राइजेस या नावाने एकाच रोडवरती 2 मार्ग दाखवून हे कॉन्ट्रॅक्ट पास करण्यात आलेले आहे. आणि याची अमाऊंट सलग 2 याच्यामध्ये हे करण्यात आली. एक 2025 मध्ये 15/12/2025 ला अमाऊंट निघली आहे 14,72,965 आणि लगेच 3 महिन्यानंतर 30/3/2026 ला दुसरी अमाऊंट टेंडर पास करण्यात आलं दुसऱ्या कॉन्ट्रॅक्ट नावाने विमल एंटरप्राइजेसनी 15,29,401 रुपयांनी एकाच रोडचे एकाच फुटपाथचे कॉन्ट्रॅक्ट. टेंडर मात्र याची कामं झालेली आहेत का ते फक्त सांगा. मी तेच बोलतोय, हे टेंडर पास झाले पण ह्या रोडांची म्हणजे ह्या फुटपाथचं कामच झालेलं नाही. आज आम्ही इथून वारंवार जात असतो. मला वाटतं 7 का 8 वर्षापूर्वी या रोड फुटपाथचे कामं झालेले आहेत. या 1 वर्षामध्ये या 1.5 वर्षामध्ये या फुटपाथचे कामं झालेले नाहीये. मग हे बिल पास केले कसे काय? त्यामुळे आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की या अधिकाऱ्यांची जे भरत केदार जे येई आहेत घाटकोपर 31 वॉर्डचे, श्रद्धा चव्हाण, अभिजित भागवत यांनी जे खोटे बिल पास करून जे आपले खिसे भरलेले ते यांच्यावरती BMC वॉर्डच्या आयुक्तांनी यांच्यावर इन्क्वायरी बसवली पाहिजे. मुंबई महानगरपालिकेने इन्क्वायरी बसवली पाहिजे. यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून यांच्यावरती SIT नेमली पाहिजे. आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना लवकरात लवकर निलंबित केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आज फक्त या एका रोडचा विषय नाहीये.
घाटकोपरमध्ये असे असंख्य कॉन्ट्रॅक्ट निघाले आले आहेत. तर याच्यामध्ये किती भ्रष्टाचार झाला असेल याची चाचपणी केली पाहिजे. मी धीरज गुलाब, महावाई न्यूज, मुंबई.